तर ही छत्रपती संभाजीनगर मधली आपण दृश्य पाहतोय। अतिक्रमण हटवले जाते आणि महापालिकेच्या या कारवाईला सध्या स्थानिकांकडून विरोध केला जातोय, त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आणि या पोलिसांकडून सध्या स्थानिकांना ताब्यात घेतलं जातंय। नारेगावमध्ये सध्या अतिक्रमण हटवण्याची महापालिकेची कारवाई सुरू आहे आणि या कारवाईला स्थानिकांनी प्रचंड विरोध केला। महापालिकेच्या म्हणण्यानुसार या सगळ्या कारवाईची स्थानिकांना माहिती दिली होती, मात्र तरी सुद्धा अतिक्रमण हटवले नाही आणि त्यामुळे आज कारवाई केली जाते। मात्र स्थानिकांचं म्हणणं आहे या कारवाईबद्दल कोणत्याही नोटिसा देण्यात आल्या नव्हत्या। सध्या पोलिसांचा इथे चोख बंदोबस्त पाहायला मिळतो। अतिक्रमण हटवले जाते आणि त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना पोलिसांकडून सध्या ताब्यात घेतलं जातं। नारेगाव भागामध्ये सध्या पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय। स्थानिकांना ताब्यात घेतलं जातंय। अतिक्रमण हटवण्यासाठी ज्या नागरिकांकडून विरोध केला जातोय त्या नागरिकांना सध्या पोलीस ताब्यात घेत आहेत। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे। विशाल, खरं तर महापालिकेच्या म्हणण्यानुसार त्यांनी नोटिसा दिल्या होत्या, मात्र आता स्थानिकांकडून तीव्र विरोध पाहायला मिळतोय। कशा पद्धतीने कारवाई केली जाते? कल्याणी, ज्या ठिकाणी ज्या कारणावरून वाद झाला तिथे मी आहे। ही इमारत तुम्हाला दाखवतो। या इमारतीसमोर पायऱ्या होत्या दुकानाला जायला आणि त्या पायऱ्या तोडू नका इथल्या असं लोकांचं म्हणणं होतं। मात्र या पायऱ्या या अतिक्रमणात येतात आणि त्यामुळे त्या तोडाव्याच लागतील असा पवित्रा महापालिकेच्या पथकाने घेतला। त्यामुळे महापालिकेचं पथक आणि या इमारतीत राहणारी जी लोक आपल्याला बाहेर दृश्यात दिसते त्यांच्यामध्ये थोडी बाचाबाची झाली। त्यानंतर काही लोक येऊन महापालिकेच्या पथकाला शिवीगाळ करू लागले। त्या बाचाबाचीचं रूपांतर धक्काबुक्कीत झालं आणि त्यानंतर महापालिकेच्या पथकाला जोरदार विरोध केला। म्हणून महापालिकेचं पथक आणि पोलिसांनी इथल्या 2 ते 3 नागरिकांना पकडलं, त्यांच्यावर लाठीचार्ज केला, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्यांना दूर करण्यात आले। सोबतच हे अतिक्रमण तोडत असताना काही लोक याचे फोटो काढत होते। हे फोटो का काढल्या जात आहे असा आक्षेप या इमारतीतल्या लोकांनी घेतला आणि त्यामुळं बाजूला जी इमारत आहे त्या लोकांसोबत त्यांचे वाद झाले आणि त्यांच्यातही धक्काबुक्की आणि हाणामारी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि अशा पद्धतीने सगळा हा वाद झाला। महापालिकेचं स्पष्ट म्हणणं आहे की जे काही चुकीचं आहे, जे काही नियमात नाही ते तोडण्यात येईल, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि त्यामुळं ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे, पोलीस फौजफाटा या ठिकाणी आहे। जी लोक रस्त्यावर आहेत त्यांना हटवण्यात पोलीस काम करत आहे। सोबतच महापालिकेच्या पथकानं आता पहिलेपेक्षा सुद्धा जोरदार कारवाई सुरू केली। आपण बघतोय की ज्या इमारतीवरनं ज्या पायऱ्यांवरनं वाद झाल्या त्या सर्व पायऱ्या इथल्या भिंती महापालिकेनं तोडलेल्या आहेत आणि कुणाच्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही, ही कारवाई सुरू करू असा महापालिकेचा पवित्र आहे आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तासह मोठ्या फौजफाट्यासह या सगळ्यांची इथं कारवाई सुरू असल्याचं आपल्याला चित्र आहे। मी तुम्हाला दृश्यात दाखवतोय की या इमारती तोडण्याला ज्या आता JCB तोडतायत त्याला सुद्धा थोड्यापूर्वी विरोध होत होता, मात्र महापालिकेनं हा विरोध सुद्धा झुगारून काढलेला आहे। या सगळ्या इमारती, ही घरं, ही रस्त्यावर आहे, ही नियमबाह्य आहे, ती तोडणार असा महापालिकेचा पवित्र आहे। या आधीच नोटीस बजावलेल्या आहेत, स्पष्ट सांगितलेलं आहे, समुपदेशन सुद्धा करण्यात आलं आहे। मात्र या पलीकडेही जर लोक कायदा हातात घेत असतील तर महापालिका आक्रमकपणे तोडक कारवाई करेल असा पवित्र महापालिकेने घेतलेला आहे। तुर्तास आता थोड्या वेळापूर्वी जो वाद झाला होता तो शमवला आहे, सगळं शांत झालेलं आहे। मात्र कुठल्याही परिस्थितीत काहीही ऐकून घेणार नाही असा पवित्र महापालिकेने घेतलाय। पोलीस अधिकारी माहिती देत आहेत, आपण प्रयत्न करूया काय नक्की पोलीस अधिकारी सांगतायत, नक्की झालं काय आहे याचा प्रयत्न करूया। सर थोडक्यात काय झालं होतं? आव्हान हेच आहे, ही कारवाई कायदेशीर प्रक्रिये महानगरपालिकेतर्फे चालू आहे, शांततेत चालू आहे आणि नागरिकांनी असं सहकार्य करावं। सर पण थोडक्यात आता शांत झालं? सर्व शांतता अधिकारी आहेत, सगळं शांत झालंय, नागरिकांनी सहकार्य करा अशा पद्धतीचं आवाहन करताय। पोलिसांनीही स्पष्ट सांगितलंय कारवाई होतच राहणार। तर अशा पद्धतीने सध्या संभाजीनगरमध्ये कारवाई केली जाते, मात्र शांतता असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे।